नमस्ते. आज आपण बनवणार आहोत घावणे. अतिशय पौष्टिक, रुचकर आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही ही टिफिनमध्येही मुलांना देऊ शकता किंवा मग 4 वाजता स्नॅक्समध्ये सुद्धा ही बनवून खाऊ शकता. अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबोळी, घावणे, दशम्या, थालीपीठे हे प्रकार भरपूर होतात. त्यातलाच हा ताकातले घावणे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता किंवा हे तुम्ही भाजीबरोबर पण घावणे खाऊ शकता. तर इथे आज मी चटणीमध्ये फोडणीला हळद घातलेली आहे, कारण पाऊस चालू आहे. तर हळद आपली घशाची सूज वगैरे कमी करण्यासाठी खूप उपयोगाला येते. आता पीठ कसं बनवायचं, तर 1 वाटी तांदळाची पिठी घ्यायची. मग तुम्ही 1 वाटीनी घ्या किंवा कपनी घ्या आणि त्याच मेजरमेंटनी अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अर्धा चमचा जिरे पावडर किंवा जिरे घालायचे, शक्यतो अख्खे जिरे घाला. आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून याच्यामध्ये मिक्स करायची. कढीपत्त्याची पानंही बारीक चिरून घ्यायची आणि या पिठामध्ये हे सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं. आता ह्याला भिजवण्यासाठी ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीनेच 1 वाटी ताक मिक्स करायचं. तर फार आंबट ताक असेल तर थोडंसं पाणी घालून घेतलात तरी चालेल. तर 1 वाटी ताक याच्यामध्ये आपण घालून हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता गुठळी होऊ न देता थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ आपण एकदम सरबरीत असं करून घेणार आहोत. ते घावण्यांना पीठ आपण जसं ठेवतो तसंच हे ठेवायचं आहे. फक्त ताकामुळे याची चव छान लागते आणि याला कढीपत्ता आणि मिरचीची टेस्ट खूप सुंदर येते. आता दरवेळी हे मिश्रण जेव्हा हलवाल तेव्हा असं खालून वरपर्यंत हलवा, नाही तर मग तांदळाची पिठी खाली साठून राहते. तर ह्या पद्धतीने कन्सिस्टन्सी असेल पिठाची. कधी कधी तांदूळ किती जुना आहे त्याच्यावर पण राहतं, तर पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं. आता ज्या पॅनमध्ये तुम्ही करणार आहात त्याला व्यवस्थित तेल लावून मीडियम गॅसवर अगदी कडक करून गरम करून घ्यायचा. त्या पॅनवर आता थोडंसं मीठ घातलेलं पाणी शिंपडून घ्यायचं आणि पुन्हा गरज वाटली तर तुम्ही टिश्यू पेपरनी किंवा असं नारळाच्या करवंटीने सुद्धा त्याला थोडंसं पॅनला कोरडं करून घेऊ शकता. आता घावणे घालताना सुरुवातीला छोटा घालून बघायचा, म्हणजे आपल्याला पॅन किती गरम आहे आणि घावण्यांची कन्सिस्टन्सी किती पातळ घट्ट हे समजतं. तर सुरुवातीला एकदम छोटा घालून बघायचा. याला घातल्यानंतर 1 मिनिटभर वाफ द्यायची. आता वाफ घातल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की हा कसा भाजला जातोय. त्या पद्धतीने मग नेक्स्ट टाइम तुम्ही व्यवस्थित अगदी पॅन भरून हे घावणे घालू शकता. तर जेव्हा उलटायचे असतात तेव्हा ह्या कडा आपोआप आपल्याला सुटलेल्या दिसतील. आणि हे पहा, अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि आता आपले हे घावणे छान व्हायला लागलेले आहेत. तवाही आपला छान व्यवस्थित गरम झालेला आहे. तर सुरुवातीला कदाचित 1-2 घावणे खराब होऊ शकतात, म्हणजेच थोडेसे चिटकू शकतात पॅनला, किंवा मग कधी कधी पीठ पातळ होतं, कधी कधी खूपच घट्ट झाले तर जाड घावणे होतात. त्यामुळे 1-2 घावण्यांचा अंदाज घ्यायचा. शक्यतो जेवढं पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी पिठामध्ये बसलं जातं. आता पुन्हा एकदा तवा छान व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आणि हे आपले घावण्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता आपण पॅन भरून पसरणार आहोत कारण तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. याला सुद्धा आपण झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ द्यायची. इतर वेळी जेव्हा आपण घावणे करतो तेव्हा वाफ दिली नाही तरी चालते, कारण तांदळाचं पीठ असतं. आता हे कॉम्बिनेशनमध्ये आपण घेतलेलं आहे त्यामुळे वाफ देऊन ह्याला आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर आता पलटी केल्यानंतर हे पहा, दुसऱ्यांदा तुम्हाला फार तेल लावायची गरज पडत नाही आणि कलरही अतिशय सुंदर छान येतो. तर असे हे घावणे एकदा तवा गरम झाला की खूप झटपट बनवले जातात आणि अतिशय पौष्टिक. तुम्हाला वरण भात खायचा कंटाळा आला तर हे अशा पद्धतीचे घावणे बनवून तुम्ही जेवणामध्ये पण घेऊ शकता. अतिशय रुचकर होतात. हे घावणे तुम्ही कलरफुल पण बनवू शकता. याच्यामध्ये बीटाचा जो रस असतो तो मिक्स करायचा, किंवा मग पालकाची भाजी असते ती उकडून त्याचं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून तीही याच्यामध्ये मिक्स करू शकता. तर असे कलरफुल घावणे सुद्धा बनवू शकता. मुलांनाही खायला सोपे जातात, पचायला हलके असतात. तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. तुमच्या काही सजेशन असतील तर नक्कीच सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात, तर असं करू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.